श्रीकृष्णाय नमः। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी। ही लक्षणं ज्ञानी भक्ताची असली तरी ती खरं तर भगवंतांच्या स्वरूपाची आहेत, कारण ज्ञानी भक्त आणि भगवंत यात काही फरकच नसतो। ज्ञानाने परिपूर्ण झालेला भक्त देहधारी भगवंतच असतो। तो अद्वेष्टा सर्वभूतानां म्हणजे तो कोणाचाही द्वेष करत नाही। इथे द्वेष म्हणजे फक्त राग नव्हे, तर तीव्र नावड, मनातील कटुता। ब्रह्मज्ञानी माणूस जगात कोणाचाही तिरस्कार करत नाही, कोणालाही दूर लोटत नाही। तो सर्वांवर केवळ प्रेमच करतो। संत आणि भक्त यांचं हृदय लोण्याहून माऊ असतं। ते सर्वांना जवळ करतात, सर्वांवर प्रेम करतात, पण कोणामध्ये लिप्त होत नाही। एकदा माणूस अद्वेष्टा झाला की पुढचे गुण आपोआप त्याच्यातून उमलतात, जसा मैत्रभाव। ज्याचं वर्तन, बोलणं, व्यवहार सर्वांशी स्नेहपूर्ण असतं तोच खरा मित्र। असा ज्ञानी माणूस कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वांशी प्रेमाने वागतो। सूर्य जसा सर्वांना समान प्रकाश देतो, तसाच ज्ञानीही सर्वांना समान प्रेरणा देतो। ज्ञान, उत्साह आणि भगवंतांच्या भक्तीकडे वळवण्याची प्रेरणा हा मैत्रभाव म्हणजेच भगवंतांचा तेजस्वी प्रकाश आहे। नंतरचे ज्ञानी भक्ताचे लक्षण आहे करुणा। करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखावर आपोआप उमटलेला दयेचा स्पर्श। जसं डाव्या हाताला लागलं तर उजवा हात सहजपणे मदतीला धावतो, ते जितकं सहज आहे तसंच ज्ञानी माणूस इतरांच्या दुःखावर फुंकर घालतो, दयेची नव्हे तर स्वाभाविक एकात्मतेची भावना म्हणून। त्याच्या अंतःकरणात सर्व जीव स्वतःचेच भासतात। ह्या 3 लक्षणावरून भगवंतांनी 2 भाव व्यक्त केले आहेत। सुखी आणि पुण्यवान लोकांविषयी मैत्रीचा भाव, दुःखी आणि पापी लोकांविषयी करुणा। निर्मम असणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणीच हे गुण असतात। ममता म्हणजे प्रेम नव्हे, आसक्ती। ममत्व मुख्यत्वे स्वतःच्या देहाबद्दल आणि देहाशी संबंधित नात्यांशी असते। ज्ञानी माणूस जाणतो, हे शरीर, ही नाती, हे संबंध काहीही खरं माझं नाही। शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आणि त्यातील चेतना तर भगवंतांचाच अंश आहे। म्हणून ज्ञानी देहाशी, वस्तूंशी, नात्यांशी अतिममता ठेवत नाही। तो विवेक आणि वैराग्याने मन शुद्ध ठेवतो। अहंकार म्हणजे श्रेष्ठत्वाची आंतरिक भावना। मी जाणतो, मी साधलं, हा भाव जेव्हा नाहीसा होतो तेव्हाच भक्त खरा समदर्शी होतो। एकदा अहंकार नाहीसा झाला की भक्त आपोआप अद्वेष्टा होतो, सर्वांचा मित्र बनतो। त्याच्या हृदयातून करुणेचा झरा वाहू लागतो। तो निर्मळ होतो, क्षमाशील होतो आणि सुखदुःखात समभाव साधतो। अशा ज्ञानी भक्ताचं अस्तित्वच ईश्वराचं प्रतिरूप असतं। तो बोलला नाही तरी शिकवतो। त्याची उपस्थिती म्हणजे भगवंतांचा अनुभव। श्रीकृष्ण शरणं मम।